नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण ब्रेडपासून खूपच चटपटीत आणि मस्त असा नाश्ता बनवतोय। चला तर बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी स्टफिंग बनवूया। इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालंय, अर्धा चमचा जिरं घातलंय। जिरं तडतडलं की यामध्ये अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे। यानंतर इथे मी बारीक चिरलेला कांदा घातलाय। कांदा थोडासा परतून घेतला। यानंतर इथे मी बारीक चिरलेली शिमला मिरची घातली, किसून घेतलेलं गाजर घातलंय। या भाज्या थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत। यानंतर यामध्ये मसाले घालायचे आहेत। चवीप्रमाणे लाल तिखट घातलंय, पाव चमचा हळद घातली, अर्धा चमचा धने जिरे पूड घालायची आहे। मसाले भाज्यांबरोबर परतून घ्यायचे आहेत। यानंतर यामध्ये 2 चमचे फ्रोझन मटार घालायचे आहे। मटार सुद्धा सगळ्याबरोबर एकत्र मिक्स करून घेतला। आता यावरती झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया। आता यामध्ये बटाटे घालायचे आहेत। तर इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून असे तुकडे करून ठेवले होते, ते यामध्ये घालायचे आहेत आणि सगळं छान परतून घ्यायचं एकत्र। बटाटे असे मॅश करायचे आहेत। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते। हे स्टफिंग आता परतून घेऊया। बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि स्टफिंग तयार आहे। गॅस बंद केला। गॅस बंद केल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे। सगळं मिक्स करूया। स्टफिंग तयार झालंय। आता आपण सँडविचची स्पेशलची चटणी तयार करूया। तर यासाठी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे, थोडासा पुदिना घेतलाय, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, थोडंसं आलं घेतलंय, चवीप्रमाणे मीठ घातलंय, पाव चमचा इथे मी काळं मीठ घातलंय। आता चटणीला घट्टसरपणा येण्यासाठी यामध्ये तुम्ही अशी शेव घालू शकता किंवा मग तुम्ही ही भाजलेली चण्याची डाळ घालू शकता। पण आज आपण यामध्ये एक वेगळा पदार्थ घालणार आहोत, ज्यामुळे आपली चटणी छान दाटसर होईल आणि कोथिंबीर मिरच्या सगळं छान एकत्र एकजीव होईल। तर यासाठी इथे मी 1 ब्रेड घातला तुकडे करून आणि पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। तर ही आपली मस्त अशी सँडविचची चटणी तयार झाली आहे। आता आपण सँडविच बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी 2 ब्रेड घेतलेत। ब्रेडला बटर लावून घ्यायचं आहे। दोन्ही ब्रेडला इथे मी बटर लावून घेतलंय। आता यावरती चटणी लावायची आहे। एका ब्रेडवर इथे चटणी लावली आहे, दुसऱ्या ब्रेडवरती टोमॅटो केचप लावायचं आहे। तुम्हाला जर तिखट हवं असेल तर दोन्ही ब्रेडवरती तुम्ही चटणी लावू शकता। आता तयार केलेलं स्टफिंग पसरवून घ्यायचं आहे। यावरती चीज घालायचं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त चीज घालू शकता। आता हे बंद करूया आणि आता हे आपण भाजून घेऊया। वरून सुद्धा थोडंसं बटर लावलंय। तर आता हे पण टोस्ट करतोय। तर तुम्ही
तुमच्याकडे जर सँडविच टोस्टर असेल त्यामध्ये बनवू शकता. आज मी अगदी स्ट्रीट स्टाईल बनवते आहे, त्यामुळे यामध्ये मी हे टोस्ट करून घेणार आहे. तर बटर लावायचं आहे याच्या दोन्ही बाजूला आणि यामध्ये सँडविच ठेवायचं आहे. आता हे आपण गॅसवरती भाजून घेऊया. तुम्ही सँडविच तव्यावरती सुद्धा भाजू शकता. दोन्ही बाजूने मी हे आता भाजून घेते. पाहू शकता मस्त असा ब्राऊन रंग आलाय, छान क्रिस्पी झालाय. काढून घेऊया. तर हे मी काढून घेतलंय. सँडविच आता आपण कट करूया. हे मस्त असं आपलं चटपटीत सँडविच तयार झालं आहे. आता आपण आणखी एका पद्धतीने इथे मी 2 चमचे बेसन घेतलं आहे. यामध्ये 2 चमचे पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घट्टसर याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आहे, चवीप्रमाणे लाल तिखट घातलं आणि चिमूटभर ओवा घातला आहे. मिक्स करायचं आहे. आता हे बाजूला ठेवूया. इथे मी एक ब्रेड घेतला आहे. यावरती बटर लावायचं आहे. यानंतर तयार केलेली चटणी पसरवून घ्यायची आहे. यावरती आता स्टफिंग पसरवायचं आहे. इथे आता गॅसवरती मी एक तवा गरम करत ठेवला आहे. यामध्ये अर्धा चमचा तेल घातलं आहे. यावरती हा ब्रेड ठेवायचा आहे आणि वरून बेसन पसरवून घ्यायचं आहे. ब्रेड उलटून घेतला आहे आणि बेसनची बाजू आता आपण भाजून घेऊया. हे असं प्रेस करून छान भाजून घ्यायचं आहे. बेसनची बाजू जी आहे ती व्यवस्थित भाजली गेली पाहिजे, म्हणून उलटून छान असं प्रेस करून मी भाजून घेते. तर इथे पाहू शकता तयार झालं हे. इथे मी टोमॅटो केचप बरोबर आणि चटणी बरोबर हे सर्व केलं. खूपच मस्त असा नाश्ता आहे. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. लहान मोठे सगळ्यांनाच आवडेल अशी रेसिपी आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.